बघा मित्रांनो, क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून सुरू होणाऱ्या वाक्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अर्थात आज्ञार्थी वाक्य असं म्हणत असतो. कुठलंही क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन आपण आज्ञार्थी वाक्य तयार करू शकतो. जसं की सिंपल एक्झाम्पल की समजा पहा, ओपन. ओपन म्हणजे काय तर उघडा. ओपन द डोअर, दरवाजा उघडा. ओके. पण कधी कधी मित्रांनो मराठीमध्ये आपण काय करतो की एखाद्याला आज्ञा दिल्यानंतर त्याला आणखीन त्या आज्ञेवर जोर देण्यासाठी किंवा समोरच्याची जी काही रिॲक्शन आहे किंवा समोरच्याचा काही रिस्पॉन्स आहे तो मिळवण्यासाठी आपण एक छोटासा प्रश्न विचारत असतो. जसं की कसं की बघा, कॉल मी टुमॉरो, म्हणजे उद्या मला कॉल कर. करणार का किंवा करशील का? आता हे करणार का किंवा करशील का हे जे तुम्ही मराठीमध्ये म्हणत आहात याला इंग्लिशमध्ये कसं करायचं? ओके. तर याला दोन प्रकारे केलं जातं मित्रांनो. एक तर विल यू किंवा वोंट यू. ओके. तर मग या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगणार आहे की आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा जो आहे तो विल यू किंवा वोंट यू असा केला जातो. जनरली आपण विल यू हाच क्वेश्चन टॅग वापरत असतो आज्ञार्थी वाक्याचा म्हणजे क्वेश्चन टॅग करत असताना. पण वोंट यू कधी वापरायचं तेही मी तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे. आता पहा, आपल्याकडे तीन तीन टाईपची आज्ञार्थी वाक्य आहेत. म्हणजे तीन आहेत होकारार्थी तर तीन आहेत नकारार्थी. तर तिन्हीला क्वेश्चन टॅग कसा जोडायचा तो एकदा बघून घ्या. आता या ठिकाणी प्लीज घेतलेला आहे म्हणजे आपण आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला रिक्वेस्ट करण्यासाठी प्लीज वापरत असतो. पहा, प्लीज बुक माय तिकीट म्हणजे काय? कृपया माझं तिकीट बुक करा. प्लीज बुक माय तिकीट. करणार का? कराल का? हे म्हणतो की नाही आपण शेवटी, म्हणजे हे वाक्य बोलल्यानंतर, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं विल यू. करणार नाहीत का जर म्हणायचं असेल तर त्यासाठी आहे आपल्याकडे वोंट यू. आता याला दोन प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्लीज बुक माय तिकीट, कृपया माझं तिकीट बुक करा. कराल का असं जर म्हणायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता विल यू. काय यूज करू शकता? विल यू. करणार नाहीत का? आता पॉसिबिलिटी अशी पण असते ना की समोरची व्यक्ती समजा तुमचं तिकीट बुक करणार नाही, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये करणार नाही का जर म्हणायचं असेल तर तुम्हाला यूज करायचं आहे वोंट यू. काय यूज करायचं आहे? वोंट यू. या पद्धतीने मित्रांनो या होकारार्थी आज्ञार्थी वाक्याला तुम्ही दोन प्रकारे क्वेश्चन टॅग ऍड करू शकता. एक तर विल यू किंवा वोंट यू. सेकंड, टेल मी द पासवर्ड. अरे यार, पासवर्ड सांग ना. पासवर्ड काय आहे तुझा? आता टेल मी द पासवर्ड, मला पासवर्ड सांग. आता सांगणार का जर विचारायचं असेल तर त्या ठिकाणी यूज करायचं मित्रांनो विल यू. आणि सांगणार नाही का असं जर म्हणायचं असेल तर तिथे तुम्ही म्हणू शकता वोंट यू. काय म्हणू शकता? वोंट यू यूज करू शकता. नेक्स्ट, बोरो मी सम मनी. अरे यार, मला थोडे पैसे उसने दे. देशील का? देशील का जर म्हणायचं असेल तर विल यू. देणार नाहीस का असं जर म्हणायचं असेल तर वोंट यू. बोरो मी सम मनी, मला थोडे पैसे उसने दे. आता देणार का या अर्थी वापरा विल यू. देणार नाही का या अर्थी वापरा वोंट यू. काय वापरा? वोंट यू. नेक्स्ट, डोंट कॉल मी बाय दॅट नेम. आता या ठिकाणी आपण नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स घेतलेला आहे म्हणजे नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. कॉल मी बाय दॅट नेम म्हणजे काय? मला त्या नावाने बोल. परंतु तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा राग येतो, एक काम कर, मला त्या नावाने पुन्हा बोलायचं नाही. डोंट कॉल मी बाय दॅट नेम. आता मला त्या नावाने बोलू नको असं झालं याचं मराठी. बोलणार का? आता बघा की हे जे नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात, आपण काहीतरी आपण करू नको असं म्हणत असतो समोरच्याला ना, तर मग त्याच्याकडून रिॲक्शन काय येणं अपेक्षित आहे आपल्याला? त्याच्याकडून रिस्पॉन्स काय येणं अपेक्षित आहे आपल्याला? तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणं अपेक्षित आहे ना. म्हणून जनरली नकारार्थी वाक्याचा जो काही क्वेश्चन टॅग आहे, नकारार्थी आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी केला जातो. डोंट कॉल मी बाय दॅट नेम, विल यू. बोलणार का? सांग. बोलशील? बोलशील त्या नावाने असं आपण म्हणतो ना कधी कधी, तर त्या अर्थी तुम्ही याचा यूज करू शकता. डोंट सीट हिअर, इथे बसू नका. या ठिकाणी बसू नका. बसणार का? बशील का असं जर म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी बसणार का या अर्थी तुम्ही यूज करू शकता विल यू. काय यूज करू शकता? विल यू. लास्ट एक्झाम्पल, डोंट लिसन टू हिम, त्याचं ऐकू नको. ऐकशील? ऐकणार का असं जर म्हणायचं असेल, ऐकणार का, तर इथे वापरायचं विल यू. म्हणजे लक्षात काय घ्यायचं मित्रांनो की जेव्हा केव्हा तुम्ही इंग्लिशमधून एखाद्याला आज्ञा द्याल, ती आज्ञा देत असताना तुम्ही त्या वाक्याच्या नंतर लगेच एक छोटासा प्रश्न विचारू शकता. दॅट स्मॉल क्वेश्चन इज कॉल्ड क्वेश्चन टॅग. ओके. डोंट कॉल मी,
मला कॉल करू नकोस. विल यू करशील का? किंवा फार रागाच्या भरामध्ये जर बोलायचं असेल तर तुम्ही एक कांट यू नावाचा एक क्वेश्चन टॅग ऍड करू शकता. कोणता? कांट यू. रागाच्या भरामध्ये जसं की समजा, पण ते वाक्य तसं त्याला तसं पाहिजे, संताप दर्शक. माइंड युअर ओन बिझनेस. तू तुझं काम बघ. कांट यू बघू शकत नाहीस का? तू तुझं काम बघ ना. या अर्थी तुम्ही कांट यू वापरू शकता. जसं की समजा माइंड युअर लँग्वेज. माइंड युअर लँग्वेज असं म्हणतात ना रागाच्या भरामध्ये. समजा एखादी व्यक्ती लिमिट क्रॉस करून आपल्याला एखादी भाषा काहीतरी बोलत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कांट यू पण यूज करू शकता. तर या पद्धतीने मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही क्वेश्चन टॅग यूज कराल, होकारार्थी असेल तर त्याला विल यू किंवा वोंट यू संदर्भानुसार यूज करू शकता. पण नकारार्थी असेल तर शक्यतोवर तुम्ही काय करायचं, तिथं होकारार्थी अर्थात विल यू हा क्वेश्चन टॅग यूज करायचा. थँक्यू व्हेरी मच.